आजची रेसिपी एवढी छान आहे की तुम्हाला विश्वासच बसणार नाही की अगदी घरच्या आणि मोजक्या साहित्यात इतकी छान अशी ही रेसिपी तयार होऊ शकते. यासाठी मी मखाने घेतलेत, काजू घेतलेत आणि थोडेसे तांदूळ घेतलेले आहेत. हो, यासाठी नक्कीच तांदूळाची आवश्यकता आपल्याला पडणार आहे. तर तांदूळ फक्त स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचेत. आणि मी जे गरम करायला दूध ठेवलं होतं हे अर्धा लिटर एवढं फुल क्रीम दूध आहे. बरं, साधं दूध जरी तुम्ही वापरलं तरीही चालू शकतं. ते दूध गरम होतं, त्यातच मी हे सगळं मिक्स करून भिजायला घातलं. हे 15 मिनटात छान भिजून जातं. त्यानंतर ते मिक्सरवर छान बारीक वाटून घेतलं. उकळत्या दुधात ती पेस्ट टाकली आणि छान घट्टसर होईपर्यंत शिजवून घेतली आणि त्यात चवीनुसार गूळ ॲड केलेला आहे. आजची आपली रेसिपीत आपण कुठल्याही प्रकारची साखर किंवा कंडेन्स मिल्क वापरलेलं नाही. ही गुळाने खूप छान अशी कुल्फी तयार झालेली आहे. बरं, फक्त आपली रेसिपीसाठी हे दूध थंड होऊ द्यायचं आणि मगच गूळ मिक्स करा, म्हणजे ते दूध फाटणार नाही आणि आपली कुल्फी खूप छान तयार होईल. तर तुम्ही बघू शकता आपले 8 ते 10 तासात कुल्फी खूप छान सेट झालेली आहे. नक्की ट्राय करून बघा. धन्यवाद.